नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या 13 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आलेले आहेत भोगी. मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. या भोगीच्या दिवशी प्रामुख्याने घरामध्ये भोगीची भाजी, ज्याला खेंगट असं देखील म्हटलं जातं, आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा बनवला जातो. आणि हाच नैवेद्य या भोगीच्या दिवशी देवांना दाखवून घरातील सर्वजण ग्रहण करत असतात. परंतु शास्त्रानुसार ही भोगीची भाजी बनवताना अशा काही भाज्या आहेत ज्या चुकूनही घेऊ नये. भोगीची भाजी बनवताना या भाज्या पूर्णपणे वर्ज्य करायच्या असतात, तरच आपल्याला या भोगीचं फळ जे आहे तर ते मिळत असतं. आणि या भोगीच्या दिवशी कळत नकळत आपण या भाज्यांचं सेवन केलं, या भाज्या आपण खाल्ल्या, तर वर्षभर आपल्याला दुःख आणि दारिद्र्य भोगावे लागत असते. या भाज्यांचा नैवेद्य आपण देवांना दाखवला तर घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेते आणि लक्ष्मीचं स्थान ही अलक्ष्मी घेत असते. आणि म्हणून उद्या भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवताना चुकूनही ही एक भाजी अजिबात घेऊ नका. तर अशी कोणती भाजी आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली तो छोटा त्रिकोण दिसत आहे, त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.